येत आहेत। थोडं मागे हो, मी करतोय की थोडं मागे हो, थोडं मागे हो, थोडं मागे हो। एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात त्याची उत्सुकता आहे, पण वायनाडमधून अपडेट येते। रायबरेली पाठोपाठ वायनाडमध्ये सुद्धा राहुल गांधी विजयी झालेले आहेत। वायनाड हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ, मागच्या वर्षीची निवडणूक देखील त्यांनी वायनाडमधून लढवलेली होती आणि वायनाडमध्ये राहुल गांधी विजयी झाले। 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये राहुल गांधी लढत होते, एक होता रायबरेली आणि दुसरा होता वायनाड। रायबरेलीमध्ये देखील विजयाची माळ राहुल गांधींच्या गळ्यात पडली, तर वायनाडमध्ये देखील राहुल गांधी विजयी झालेले। सर्वप्रथम मी ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचे आभार मानतो। कारण महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना आता जवळपास 1,90,000चा लीड, 2 लाखापेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। कारण त्यांनी जी मेहनत घेतली आणि हा ठाणे लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा, ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रूपाने डौलाने फडकतोय आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला अबाधित ठेवला। ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं, जनतेने। कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम, आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं 2 वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं 10 वर्षातलं काम याची देखील पोचपावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिलेली आहे। एकंदरीत पाहायचं झालं तर खरा शिक्षक कोण, नकली शिक्षक कोण असं म्हणलं जात होतं, दाखवलं का? ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली आहे, मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही। आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे, कार्यक्रम केलेला आहे। त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो, कारण ते 3ऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत। शिवसेना पक्ष हा NDAचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच NDAचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल। कारण ज्या लोकांनी इंडिया अलायन्सने एकच ध्येय, एकच त्यांचा एकाच द्वेषाने पछाडले होते, मोदी हटाव, मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते, परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे। आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो, यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे। राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलंय आणि त्यामुळे ठीक आहे, या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे। राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला,
संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं कमी पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू, त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही हे मी सांगू इच्छितो, हे वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं, हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडलेत त्यांना देखील नक्की कळून येईल, यांचा खरा चेहरा दिसेल. आम्ही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक, त्यामुळे कामाला लोकांनी पसंती दिली आहे, कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांचं अभिनंदन करतो. पहिली सत्ता दिली होती. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला, तो त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिला. बिलकुल नाही, ठाणे अगोदर पण खासदार दिलाय. तुम्ही घेतलेल्या शिवसेनेचा बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणेकरांनी दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आहे, आताही मी त्यांचं अभिनंदन करतो. नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करतील. ज्या लोकांनी विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र ठरतील. ज्याप्रमाणे पत्वे कमी झालेले आहेत, 15 सीट लढवत होतो आपण, थोडं कमी झालं, काय वाटतं याच्यावर मतदारांचा कल कुठे दिसतो? नाही, यामध्ये एकच आहे, काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या गेलेल्या आहेत. काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला, हेही त्याच्यामागचं कारण असू शकतं. याची कारण मीमांसा नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत त्याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही त्रुटी राहिलेल्या आहेत तेही दूर करू. इंडिया आघाडी कुठे ना कुठे सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करते आहे केंद्रामध्ये, काय वाटतं ते यशस्वी होतील? नाही, इंडिया अलायन्सचं सरकार होऊ शकत नाही, कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं NDA सरकार हे सरकार बनवतं आहे, कारण बहुमत आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षांनी मिळून जे बहुमताचा आकडा जो आहे तो पार केलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांचा उद्देश होता मोदीजींना तडीपार करायचा त्या लोकांना या देशातल्या जनतेने तडीपार केलेला आहे. तुम्ही शेवटच्या क्षणाला जाहीर केली, त्याचा संभ्रम निर्माण करण्यात होता की नरेश म्हस्केला फटका बसेल, उमेदवारी जाहीर केल्यामुळे. ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मी अगोदरच सांगितलं. त्यामुळे असे किती आले गेले ठाणेकर बरोबर ओळखतात. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे. त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झाला आहे. त्यांनी देखील गेले 10 वर्षात केलेला काम, त्या कामाला पोचपावती जनतेने कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे. त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामाच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. ठाणे लोकसभा चुनाव में महायुति के उम्मीदवार नरेश म्हस्के, इनकी बड़ी भारी जीत हुई है. 2 लाख से ज़्यादा मार्जिन से उनका मैं अभिनंदन करता हूं. ठाणे लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनको धन्यवाद देता हूं, उनका आभार व्यक्त करता हूं. हमारे सभी महायुति के पदाधिकारी, महायुति के कार्यकर्ता, इन्होंने बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश म्हस्के जी 2 लाख से ज़्यादा मार्जिन से जीत रहे हैं और इसलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूं और मोदी जी को भी अभिनंदन मोदी जी का करता हूं कि वो फिर से तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री बनने जा रहे हैं. शिवसेना पार्टी
तर महाराष्ट्रातले निकाल हाती आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. सध्या आम्ही या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. एक छोटासा ब्रेक घेतोय. महानिकालाचं महाकव्हरेज एबीपी माझावर असंच सुरू असेल. पॅनल सुद्धा सोबत आहे, त्यांच्यासोबतही आपल्याला डिस्कशन करायचंय. पाहत राहा.